पुण्यातून टिळेकरांच्या मामाचा अपहरणकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत, ज्यांनी अपहरण केलं आणि त्याच्यानंतर त्यांची हत्या केलेली होती। ते अपहरणकर्ते आता पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे। सतीश वाघ प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पुणे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असं म्हणावं लागेल। वाघ यांची हत्या करणाऱ्या शर्माला वाघोली मधील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर काल सकाळी पुण्यातील शेवाळवाडी परिसरातून शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाघ यांचं अपहरण करून शिंदवणे घाटामध्ये त्यांची हत्या केलेली होती। धक्कादायक अशी घटना घडलेली होती आणि त्याचबरोबर एका सत्ताधारी आमदाराच्या मामाची हत्या नेमकं कोण करू शकतं, कोणी हे अपहरण केलं होतं, असे अनेक प्रश्न विचारले जात होते। त्याचबरोबर पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सुद्धा प्रश्न विचारले जात असतानाच आता टिळेकर यांच्या मामाचं ज्यांनी अपहरण केलं होतं आणि खून केलं होतं तो शर्मा नावाचा व्यक्ती सापडलेला आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। तर काल संध्याकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडलेला होता आणि सकाळच्या सुमारास सकाळी पहाटेच्या अंधारामध्ये त्यांचं अपहरण झालं होतं। त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले होते, सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते आणि आता याच प्रकरणामध्ये ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। तर वाघ यांची हत्या करणाऱ्या शर्माला वाघोलीमधील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। तर काल सकाळी पुण्यातील शेवाळवाडी परिसरातून शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाघ यांचं अपहरण केलेलं होतं। वाघ हे सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते आणि त्यांचं अपहरण करून त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्यांची हत्या करण्यात आलेली होती। काल संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडलेला होता आणि त्यानंतर पुण्यामध्ये एकच खळबळ माजलेली होती, कारण सत्ताधारी आमदाराचे मामाच जर सुरक्षित नाही तर सामान्य माणूस कसा सुरक्षित राहील असा प्रश्न विचारला जात होता पुणेकरांकडून आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे असं म्हणावं लागेल। मात्र वाघ यांचं अपहरण आणि हत्या शर्मा नावाच्या या व्यक्तीने नेमकं का केले असावे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांचे मामा वाघ यांना काल सतीश वाघ यांचं काल अपहरण झालं होतं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली होती। याच प्रकरणामध्ये आता पोलिसांची ही मोठी कारवाई आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत पुण्यातून। चंद्रशेखर, काय सांगाल? एका सत्ताधारी आमदाराच्या मामाचा खून झाला होता, अपहरण झालेलं होतं आणि आता आरोपी सापडल्याचं कळतंय। काय काय अपडेट्स आतापर्यंत या प्रकरणाचे समोर येत आहेत आणि आरोपीनं हा खून नेमका का केलाय ते कळू शकलंय का? खरं तर काल सकाळी जे आहे ते पुण्यातील शेवाळवाडी परिसरातून सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं आणि काही वेळानंतरच त्यांची जी हत्या ती शिंदवणे घाट या ठिकाणी करण्यात आली होती। शर्मा नामक जो इसम आहे त्याला वाघोलीमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडलेला आहे। मी सध्या पुण्याच्या हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर आहे आणि याच ठिकाणी जो आहे तो आरोपीला आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर कालपासून पुणे पोलीस याच्यावरती तपास करत होते, 16 पथकं याचा सगळा तपास करत होते। काल सकाळच्या सुमारास शेवरोट जी गाडी आहे त्या गाडीतून सतीश वाघ यांची त्या ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात आली होती। खरं तर या सगळ्या घटनेनं शहर हादरलं होतं, कारण घरातून हे सगळं अपहरण करण्यात आलं होतं। स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार या सगळ्या गुन्ह्यावरती देखरेख करत होते। त्याचबरोबर अनेक पोलीस पथकं या सगळ्या गुन्ह्याचा तपास करत होते आणि या तपासाला आता पुणे पोलिसांना यश आलं म्हणावं लागेल, कारण आरोपी जो आहे मुख्य त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलीस त्याच्याकडे चौकशी करतात, ही हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, परंतु पुणे पोलिसांना एक यश आलेलं आहे की सतीश वाघ यांच्या हत्येतील जो आरोपी आहे त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले। फरा निश्चितच चंद्रशेखर, मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे शर्मा नावाचा जो व्यक्ती आहे त्याने हत्या केली आहे असा छळा पोलिसांनी कसा काय लावला? कारण आपण बघितलं तर अंधाराची ती दृश्य आपल्याकडे आलेली होती, अपहरण त्या व्यक्तीनं केल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत होतं आणि त्याच्यानंतर मृतदेह सुद्धा सापडलेला होता संध्याकाळच्या सुमारास। तर या व्यक्तीनं त्यांची हत्या नेमकी का केली असावी हा तर प्रश्न आहेच, पण तो शर्माच आहे हे पोलिसांना कसं कळालं? खरं तर पुणे पोलिसांचे वेगवेगळे टीम जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करत होते। या खुनाचा तपास करताना पोलिसांनी अनेक टेक्निकल गोष्टींचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर सतीश वाघ यांची नेमकी हत्या कशासाठी झाली त्याबाबतचे अनेक जे पाठीमागचे पुरावे आहेत किंवा त्या अनेक पाठीमागच्या घटना आहेत त्या घटनेचा तपास सखोल जो आहे तो पुणे पोलिसांनी केलेला आहे। वाघोलीमधून या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याचे इतर साथीदार त्यांचा सुद्धा तपास, त्यांचा शोध जे आहे ते पोलीस घेत आहेत, परंतु पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते हाती लागल्याने या शर्माच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळले आहेत। बरा निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका।
पहा, जागरूक रहा.